तर तडकाफडकी राजीनामा देणारे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड 21 जुलैपासून नेमके आहेत तरी कुठे? त्यांना कुणी गायब केलंय का, असा खळबळजनक प्रश्न ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलाय। याबाबत संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय। मी पत्रात लिहिलं 21 जुलैला ते सभागृहात आले धनखड, त्यांनी कामकाज सुरू केलं। मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यामध्ये शाब्दिक झटापट झाली ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेवर, म्हणजे त्यांची प्रकृती उत्तम होती। आम्ही ओळखतो धनखडांना। सायंकाळी 6 वाजता राजीनामा देतात आणि तेव्हापासून त्याचा थांगपत्ता लागत नाही, अतापत्ता लागत नाही, लापता होतात। ते हाऊस अरेस्ट आहेत का? त्यांना कुठे बंदिवान करून ठेवलं आहे का? काय झालं आहे? या देशाचा नागरिक म्हणून, एक संसद सदस्य म्हणून आम्ही हे प्रश्न उपस्थित केले। राज्यसभेच्या अनेक सदस्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला। आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाऊन आलो उपराष्ट्रपतीच्या, पण आम्हाला आतमध्ये जाऊ दिलं नाही। तर संजय राऊतांनी अमित शहांना लिहिलेल्या या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया। 21 जुलैला राजीनामा दिल्यापासून धनखडांची काहीच माहिती मिळत नाही। आमच्या उपराष्ट्रपतींसोबत काय झालंय? जगदीप धनखड कुठे आहेत? जगदीप धनखडांची प्रकृती कशी आहे? जगदीप धनखड सुरक्षित आहेत का? धनखडांना घरीच नजरकैदेत ठेवलंय आणि ते सुरक्षित नाहीत अशा अफवा आहेत। आणि आता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सुरू होते आहे, आपण थेट जाऊया। दुपारी